पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे। खूप जणांना निकॉन D750 फुल फ्रेम वेडिंग कॅमेराचं सेटिंग माहीत नसतं, म्हणजे त्याचं ॲपरेचर शटर आणि आयसो कसं चेंज करायचं हेच माहीत नसतं। तर त्याच गोष्टीचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। तर आपल्याकडे आहे निकॉनचा D750 फुल फ्रेम वेडिंग कॅमेरा आहे। त्याचं आपण पहिले बघणार आहोत शटर कसं चेंज करायचं। शटर तुम्हाला कळालं असेल, आयसो पण कळालं असेल, पण ॲपरेचर कळत नाही कसं चेंज करायचं। तर घाबरू नका मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं पूर्ण सोल्युशन भेटणार। त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि ह्या चॅनल नवीन असेल तर आता दोन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। तर हा आपल्याकडं आपण पहिले तुम्हाला मी आधी स्क्रीन दाखवतो, डायरेक्ट टॅब दाखवतो म्हणजे होम स्क्रीन। तर होम स्क्रीन तुम्ही इथं ओपन करू शकता। तुम्हाला ॲपरेचर चेंज करायचं असेल तर फोटो काढताना ते बटन प्रेस करतो, त्याच्या खाली एक बटन एक राऊंड टाईपचं बटन आहे, ते एक साईडला फिरवलं तर कमी जास्त होतं, राईट साईडला फिरवलं तर जास्त होतं, हे तुम्ही बघू शकता। तुम्हाला त्याचं ॲपरेचर आपलं शटर चेंज करायचं असेल तर आता आपण इतक्यात ॲपरेचर चेंज केलं, तुम्हाला आता शटर चेंज करायचं असेल तर शटर चेंज करायला तुम्ही स्क्रीनच्या साईडने असं बटन राऊंड टाईप इथं लेफ्टला फिरवलं तर तो कमी होतो, राईटला फिरवलं तर जास्त शटर होतं। आणि त्याच्यानंतर आयसोचं बटन तुम्हाला कळत असं इथं आयसो आहे आणि टॅब ओपन करूया। इथं आयसो बटन आहे, आयसो दाबून धरला तर आयसो चेंज होऊ शकता। लेफ्ट साईडला हा आयसो दाबून राईट ही बटन तुम्ही राईट लेफ्ट केलं तर आयसो चेंज होतं। आणि तुम्हाला केल्विन चेंज करायचं असेल तर WB दाबून तुम्ही चेंज करू शकता। तुम्हाला बघू शकता की व्हाईट बॅलन्स तिथं नाव आहे, तिथं तुम्ही ते प्रेस करून तुम्ही व्हाईट बॅलन्स किंवा केल्विन चेंज करू शकता व असं कमी जास्त करू शकता। तर तुम्हाला ही टिप्स आवडली असेल किंवा ही व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा एक लाईक आम्हाला मोटिवेशन करतो की आम्ही पुढे अशाच नवीन तुम्हाला व्हिडिओ बनवू। याच्यावर आपण सेकंड हँड कॅमेराचा रिव्ह्यू आणि सेकंड हँड कॅमेरा तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन भेटते आणि प्लस फोटोग्राफी टिप्स, अशा बारीक फोटोग्राफी टिप्स भेटतात। त्याच्यामुळे तुम्ही हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।